सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव आणि परिसरात गेल्या 10 दिवसांपासून वाघीण आणि तिच्या बछड्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी नवरगाव गिरगाव मार्गावर वाघाचे कुटुंब शेतशिवार आणि भर रस्त्यात दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीसोबतच कुतूहल निर्माण झाले आहे. दरम्यान नैनपूर गाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्धाला वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शनिवारी रात्री रंगी तलाव परिसरात वाघाने आनंद मेश्राम यांचा गोरा आणि सुरेश गिरडकर यांची गाय ठार करून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. रविवारी सकाळी 11 वाजता नवरगाव गिरगाव मार्गावर वाघिणीचे दर्शन होताच खळबळ उडाली होती. त्यावेळी बघ्यांनी गर्दी करत अनेकांनी दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. वनविभागाने फटाके फोडून वाघांना जंगलात हुसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघीण आणि बछडे परिसरातच सैरभैर फिरत आहेत. वनविभाग जनावरांच्या शिकारीचा पंचनामा करीत असतानाच नैनपूर परिसरात एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी पसरली. वनविभागाने तातडीने तपास केला असता नैनपूर येथील एका 80 वर्षीय वृद्धाने आपल्या जिवंत पत्नीच्या मृत्यूची अफवा पसरवल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे समोर आल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले. सध्या शेतात कामाचा हंगाम जोमात सुरू आहे, मात्र वाघाच्या सततच्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने केवळ अलर्ट न देता वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.